सोशल मीडियावर आरक्षणाविरोधात जोरदार मोहीम चालवणारे, रिझर्वेशन हटावच्या घोषणा देणारे आणि विशेष म्हणजे स्वतःला मोदी सरकारचे कट्टर पाठीराखे मानणारे तरुण यांना एक मोठा धक्का बसलाय आणि हा धक्का त्यांना विरोधी पक्षाने नाही तर मोदी सरकारनेच दिलाय। आरक्षण हटाव आंदोलनाचं सरकारने सुप्रीम कोर्टात अक्षरशः कंबरडच मोडून टाकलंय। रिझर्वेशन हटावची मोहीम सुरू असतानाच सुप्रीम कोर्टात 6 ऑगस्टला एक महत्त्वाची घडामोड घडली। आरक्षणात आर्थिक निकष लावण्याची, क्रीमी लेअर लागू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली। बऱ्याच लोकांना वाटलं की सरकार कदाचित यावरती सावध किंवा नरमाईची भूमिका घेईल, पण घडलं भलतंच। केंद्राने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याचिकेला तीव्र विरोध केला। आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा किंवा आर्थिक सवलतीचा कार्यक्रम नाही, त्यामुळे केवळ आर्थिक संपन्नतेच्या जोरावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाला क्रीमी लेअरची कात्री लावता येणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे। आणि यामुळेच या व्हिडिओत आपण सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं, याचिकेत काय मागण्या होत्या आणि केंद्र सरकारने असा कोणता युक्तिवाद केलाय ज्याने रिझर्वेशन हटाववाल्यांचे मनसुबे धुळीस मिळाले, हेच अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। सुरुवातीलाच आपण याचिका नेमकी काय आहे आणि मागणी काय होती हे समजून घेऊ। तर हा वाद सुरू झाला रमाशंकर प्रजापती आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे। याशिवाय जस्टिस फॉर राईट्स फाउंडेशन नावाच्या एका NGOनेही या संदर्भात याचिका दाखल केली होती। या याचिकाकर्त्यांचा मुख्य आक्षेप असा होता की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये जे लोक आर्थिकदृष्ट्या सधन आणि प्रगत झालेत तेच आरक्षणाचा वारंवार लाभ घेत आहेत, तर त्याच प्रवर्गातले अत्यंत गरीब आणि तळागाळातले लोक आजही मागेच राहिलेत। त्यामुळे आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समान रीतीने पोहोचायला हवा। यासाठी त्यांनी कोर्टाकडे एक तोडगा सुचवला। आरक्षणात गुणात्मक आणि साधन म्हणजेच मेरिट कम मीन्स हा दृष्टिकोन लागू करावा, अशी मागणी केली। म्हणजे काय तर जसं OBC आरक्षणात किंवा EWS आरक्षणात वार्षिक उत्पन्नाची मर्यादा असते, तशीच मर्यादा SC आणि ST आरक्षणातही लागू करावी। प्रत्येक आरक्षित प्रवर्गाच्या आत एक उत्पन्नावर आधारित उपकोटा तयार करण्यात यावा आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांना नोकऱ्या आणि प्रवेशांमध्ये सर्वोच्च प्राधान्य दिलं जावं। थोडक्यात सांगायचं तर SC ST मध्ये ही क्रीमी लेअरचा नियम लागू करून सधन लोकांना आरक्षणाबाहेर काढावं, अशी थेट मागणी या याचिकेत करण्यात आली होती। मग याचिकेला मोदी सरकारने विरोध का केला? या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलं होतं। त्यावरती केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एक सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल केलं। या प्रतिज्ञापत्रात सरकारने याचिकाकर्त्यांच्या मागणीला तीव्र विरोध केला आणि ते पूर्णपणे फेटाळून लावलं। सरकारने कोर्टाला सांगितलं की ही याचिका पूर्णपणे गैरसमजावर आधारित आहे। केंद्राने मांडलेला महत्त्वाचा घटनात्मक मुद्दा म्हणजे आरक्षण ही गरिबी हटाव योजना नाही। सरकारने स्पष्ट केलं की SC ST आणि OBC यांना दिलं जाणारं आरक्षण हे केवळ त्यांच्या आर्थिक गरिबीवर आधारित नाही, तर ते ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारलेलं आहे। सरकारने प्रतिज्ञापत्रात एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। त्यानुसार आपल्या देशात या वंचित समुदायांसोबत होणारा भेदभाव आणि सामाजिक अन्याय हा त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे झालेला नाही, तर तो जाती व्यवस्थेतून निर्माण झालेल्या ऐतिहासिक विषमतेमुळे झालाय। अनुसूचित जातींना ऐतिहासिकदृष्ट्या अस्पृश्यतेचा सामना करावा लागलाय, तर अनुसूचित जमातींना भौगोलिक आणि सामाजिक एकाकीपणाचा सामना करावा लागलाय। एखादी व्यक्ती केवळ आर्थिकदृष्ट्या सधन झाली किंवा तिची गरिबी दूर झाली म्हणून समाजातला तिच्या विषयीचा जातीभेद किंवा सामाजिक अन्याय हा एका रात्रीत नाहीसा होत नाही। त्यामुळे केवळ बँक खात्यातील शिल्लक बघून आणि आर्थिक उत्पन्न पाहून आरक्षणाचा अधिकार हिरावून घेणं संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे, असं सरकारने स्पष्ट केलं। मग क्रीमी लेअर फक्त OBCंसाठीच का? सोशल मीडियावर समानतेचा युक्तिवाद करणारे तर नेमका हाच मुद्दा उचलून धरतात। याच कायदेशीर गुंतागुंतीवर सरकारने सुप्रीम कोर्टात देशाच्या न्यायिक इतिहासातले निकाल पुरावे म्हणून सादर केले। सरकारने स्पष्ट केलं की क्रीमी लेअरचा सिद्धांत हा मुळातच केवळ इतर मागासवर्गीय तसंच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग यांच्यासाठी विकसित केला गेलाय। तो अनुसूचित जाती आणि जमातींना लावणं बेकायदेशीर ठरेल। 1992च्या इंदिरा साहनी खटल्यात 9 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने निकाल दिला होता। त्यात सुप्रीम कोर्टाने OBCंसाठीचं 27% आरक्षण कायम ठेवलं होतं। त्याच वेळी OBCंमधील सधन लोकांना वगळण्यासाठी क्रीमी लेअरची संकल्पना मांडली
आणि त्याच वेळी हा क्रीमी लेअरचा सिद्धांत केवळ ओबीसींपुरताच मर्यादित राहील असंही स्पष्ट केलं होतं, कारण केवळ आर्थिक प्रगतीमुळे सामाजिक मागासलेपण दूर होत नाही. 2008च्या अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार खटल्याचा दाखलाही सरकारने दिला. या खटल्याच्या सुनावणी वेळीही घटनापीठाने क्रीमी लेअरचा सिद्धांत कोणत्याही परिस्थितीत SC/ST प्रवर्गाला लागू केला जाऊ शकत नाही हे स्पष्ट केलं. अलीकडच्या M नागराज विरुद्ध भारत सरकार खटल्याचा दाखला देत याचिकाकर्त्यांनी SC/ST आरक्षणात क्रीमी लेअर लागू करण्याची मागणी केली होती. पण केंद्राने M नागराज खटल्यातही सुप्रीम कोर्टाची टिप्पणी ही केवळ एका सर्वसाधारण निरीक्षण होती. तो कोणताही कायदेशीर आदेश किंवा घोषणा नव्हती असं स्पष्ट केलंय. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया की आरक्षणाच्या यादीत बदल करण्याचा अधिकार कोणाचा. केंद्र सरकारने कोर्टाला त्यांच्या मर्यादांची आणि अधिकारांच्या विभाजनाची जाणीव करून दिली. केंद्राने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं की भारतीय संविधानाच्या कलम 341 आणि कलम 342 नुसार देशातल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची यादी राष्ट्रपतींच्या मंजुरीने अधिसूचित केली जाते. आता या यादीत नवीन जातींचा समावेश करणं किंवा एखाद्या जातीला यादीतून वगळणं किंवा त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करणं हा कायदेशीर अधिकार केवळ आणि केवळ देशाच्या संसदेलाच आहे. संसदेने बनवलेल्या कायद्याशिवाय यामध्ये कोणताही बदल करता येऊ शकत नाही. या संदर्भात सरकारने 2005 मधील EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या खटल्याचा दाखला दिला. यासोबतच सरकारने आणखी एक महत्त्वाची वस्तुस्थिती कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. आरक्षणाचा संबंध शिक्षण आणि नोकऱ्यांशी आहे, जिथं ऐतिहासिक प्रतिनिधित्व महत्त्वाचं ठरतं. पण त्याशिवाय इतर ज्या शासकीय कल्याणकारी आणि विकासाच्या योजना आहेत त्या योजनांमध्ये सरकारने आधीच मीन्स टेस्ट म्हणजेच आर्थिक उत्पन्नाचे निकष लागू केलेत. यामुळे या योजनांचे थेट आर्थिक लाभ अत्यंत गरिबांपर्यंत आणि गरजू लोकांपर्यंत आधीच पोहोचलेत. त्यामुळे आरक्षणाचा मूळ संकल्पनेला धक्का लावण्याची गरज नाही. थोडक्यात काय तर सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीवरून आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवरून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे भारतात आरक्षणाचा मूळ गाभा बदलणं किंवा त्यात परस्पर बदल करणं इतकं सोपं नाही. आरक्षणाचा खरा आधार हा सामाजिक मागासलेपण आणि प्रतिनिधित्व हाच राहील. केवळ आर्थिक उत्पन्न हा एकमेव निकष असूच शकत नाही. कुणाच्या मनात आलं म्हणजे आरक्षण हटवलं असं सहज शक्य नाही. पण ह्यावरती तुम्हाला काय वाटतं? आरक्षण हे आर्थिक निकषावर हवं की सध्याच्या निकषानुसार ऐतिहासिक आणि सामाजिक मागासलेपणावर? तुमची मत खाली कमेंट करून सांगा. हे माहितीपूर्ण कायदेशीर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका.